नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या सेमिस्टर 4च्या उद्योजकतेची मूलतत्वे फंडामेंटल्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप या विषयाच्या तिसऱ्या युनिटमध्ये आपण बिझनेस प्लॅन अँड प्रोजेक्ट रिपोर्ट, व्यवसाय योजना आणि प्रकल्प अहवाल याचा अभ्यास करतो आहे. यामध्ये आपण काल बिझनेस प्लॅनचा अर्थचा अभ्यास केला. आजच्या व्याख्यानामध्ये आपण कन्सेप्ट ऑफ बिझनेस प्लॅन, व्यवसाय योजना संकल्पना याचा अभ्यास करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की व्यवसाय योजना हे एक लिखित दस्तऐवज असतं की कोणताही व्यवसाय आपण ज्या वेळेला नवीन व्यवसाय सुरू करत असतो किंवा जुन्या व्यवसायाचा विस्तार करीत असतो त्यावेळेला त्या संधीचं विश्लेषण करणं, तिचे आर्थिक, तांत्रिक, विपणन व्यवहार्यता तपासणं आणि जी कल्पना आपल्या मनामध्ये व्यवसाय सुरू करण्याची आलेली आहे ती प्रत्यक्ष उतरवण्याच्या दृष्टिकोनातून आपण एक मार्ग दर्शवणारा नकाशा म्हणून जो आपल्याला दिशानिर्देश करीत असतो आणि भविष्यकाळामध्ये आपला व्यवसाय यशस्वीपणे उभा करण्यासाठीची ती एक लेखी स्वरूपात असणारी योजना असते. तर ह्या संकल्पनेमध्ये आपण असं लक्षात घेणार आहोत की कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी स्टार्टअप योजना तयार करणं आवश्यक असतं. आपण पाहिलं की ज्यावेळेला आपण एखादी इमारत, बिल्डिंग उभा करत असतो किंवा सरकारच्या कोणत्याही योजना बघा, ती योजना सुरू करण्यापूर्वी ती योजनेचा जो काही आराखडा आहे तो तयार केला जातो. कारण व्यवसाय योजना आहे हे त्याचं एक मूलभूत साधन असतं आणि सर्वसाधारणपणे बँका किंवा इतर गुंतवणूकदाराकडून ज्या वेळेला आपल्याला आर्थिक मदत घ्यावयाची असते त्यावेळेला त्यांच्यासाठी ही व्यवसाय योजना सविस्तर माहिती देत असते आणि भविष्यकाळामध्ये तो व्यवसाय कशा रीतीने वाटचाल करणार आहे हेही त्या योजनेच्या अंतर्गत किंवा योजनेच्या माध्यमातून समजत असतं. संभाव्य उद्योजकाला व्यवसाय योजनेच्या आधारे प्रत्येक घटकासंबंधी योग्य निर्णय घेणं शक्य होतं. कोणताही निर्णय घ्यायचा असू दे त्याला आपल्याला बेस म्हणजे आधार व्यवसाय योजना आहे. त्या व्यवसाय योजनेमध्ये या गोष्टी आपण सविस्तरपणे मांडलेल्या असतात. एकसारख्या उद्योग व्यवसायाचे व्यवसाय योजना एक समान असतील असं नाही, कारण ते व्यवसाय योजना तयार करणारे वेगवेगळे असतात आणि वेगवेगळ्या व्यक्तींच्या मनामध्ये संकल्पना ज्या असतात, कल्पना ज्या असतात, आयडिया ज्या असतात त्या वेगवेगळ्या असतात आणि त्या कागदावरती उतरवत असताना निश्चितपणे त्याच्यामध्ये विविधता असलेली आपल्याला पाहायला मिळेल. परंतु त्या सर्वामध्ये व्यवसायाचा कार्यात्मक आढावा आणि व्यवसायाचं तपशीलवार वर्णन, त्यातील सेवा किंवा उत्पादन याचा समावेश असेल. म्हणजे थोडक्यात काय तर त्याचा फॉर्मॅट एक ठरलेला असेल. आपण जसं प्रस्तावना, एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना प्रस्तावना, मग आपल्याला कोणता प्रश्न विचारला त्याचा माहिती आणि ते झाले की खाली सारांश, असा जो आपण एक उत्तराचा आराखडा तयार करतो, फॉर्मॅट तयार करतो. तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर नाव, तुमचा पत्ता, तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तुमचं जन्मतारीख, तुमचं जन्म ठिकाण, कायमचा पत्ता किंवा सध्याच्या रहिवाशाचा पत्ता वगैरे वगैरे, हे जसं असतं तसं व्यवसायामध्ये सुद्धा प्रस्तावना असेल. त्यानंतर हे आपण मुख्य घटकामध्ये डिटेल पाहणारच आहोत. तसेच व्यवसायाने आपलं उद्दिष्ट कसे साध्य करावायचे आहे ते उद्योजकाला कळते. ह्याच्यामध्ये काही सर्वे केले जात असतात आणि त्या सर्वेच्या आधारे काही निष्कर्ष मांडलेले असतात आणि त्या निष्कर्षामधून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजत असतात.
याच्यामध्ये सर्वसाधारण माहितीचा समावेश असतो, व्यवसायाचं वर्णन असतं, बाजारपेठेची संभाव्य क्षमता असते, स्पर्धेचं विश्लेषण केलं जातं, वस्तू सेवा आपण काय करणार आहोत, उत्पादन करणार आहोत, व्यापार करणार आहोत, विपणन करणार आहोत याबद्दलचं असतं, आर्थिक घटकाबद्दल माहिती असते, निधी कसा उभा करणार आहे त्याच्याबद्दलची माहिती असते आणि या संदर्भातली सर्व डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये लावली जात असतात. असा एक सिक्वेन्स आपल्याला बघायला मिळतो. आता या योजनेमध्ये कोणत्या उद्योगाचा भाग असेल आणि त्याचा संभाव्य प्रतिस्पर्धीपासून ते स्वतःला कसे वेगळे करता येईल या संबंधीचं सुद्धा अवलोकन केलेलं असतं. या संबंधीची सुद्धा माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते. आता व्यवसाय योजनेमुळे आपल्याला पुढील बाबी साध्य होऊ शकतात. याच्यामध्ये एक, व्यवसायासाठी कर्जाची मागणी करताना सहाय्य होते. तुम्ही ज्याच्याकडं कर्जाची मागणी करणार आहे, बँका असतील, शेअर मार्केट असेल, गुंतवणूकदार असेल, त्या सगळ्यांच्या समोर तुम्ही हे व्यवसायाचा प्लॅन, बिझनेस प्लॅन ठेवता, व्यवसायाची योजना ठरवता आणि हे लिखित स्वरूपाचं असतं. त्यामुळं त्यांना त्याच्यावरती विश्वास बसतो. आपण एखादी गोष्ट तोंडी सांगणं आणि आपण एखादी गोष्ट लिखितपणे मांडणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडतो. तोंडीवरती कोण विश्वास ठेवत नाही, पण तर लेखीवरती तुमच्या सही शिक्का असतो, कदाचित CAचा सुद्धा शिक्का त्याच्यावरती असतो. त्यामुळे ते ऑथेंटिक डॉक्युमेंट असतं. त्यामुळे तुम्हाला बँका असतील, इतर अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था असतील, वित्तीय महामंडळ असेल, सरकार असेल, ज्या कोणाकडं तुम्हाला निधीची, कर्जाची मागणी करायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला ही व्यवसाय योजना, बिझनेस प्लॅन उपयोगी ठरू शकतो. सामान्य भाग निधी वाढवण्यास मदत करणं, म्हणजे शेअर मार्केटमधून तुम्हाला शेअर कॅपिटल उभा करायचं आहे, इक्विटी शेअर्स उभा करायचे आहेत, तर त्याच्यासाठी सुद्धा हा प्लॅन उपयोगी ठरतो. उद्दिष्टे ठरवण्यात आणि परिभाषित करण्यासाठी तुम्हाला व्यवसायामध्ये काय करायचं आहे, काय अचीव करायचं आहे, तुमचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, संख्यात्मक कोणते आहेत, गुणात्मक कोणते आहेत, अल्पकाळातली कोणती आहेत, दीर्घकाळातली कोणती आहेत, विशेष कुठले आहेत, हे सर्व तुम्ही त्याच्यामध्ये मांडू शकता. त्याचे डेफिनेशन म्हणजे त्याची व्याख्या शब्दशः जाऊ नका, पण त्याचं विश्लेषण म्हणू आपण, आणि ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्गदर्शन. या योजनेमध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी आणि व्यवसायाच्या पुनर्लवकलनासाठी एक संधी प्रदान करते. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. योजनामध्ये आपलं काही नाही, कारण योजनामध्ये हे फ्युचर प्लॅन आहे आणि भविष्यकाळामध्ये बदलत्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आवश्यक ते बदल याच्यामध्ये करता येऊ शकतात. त्याचा तुम्ही रिव्ह्यू करू शकता. त्याच्यातून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या संधी प्राप्त होऊ शकतात. भागीदारामधील कराराचे स्पष्टीकरण द्यायचं. तुमचा पार्टनरशिप फर्म तुम्ही उभा करणार असाल तर त्याच्याबद्दलची, पार्टनरची, बाकीच्या त्यांच्या संपत्तिक स्थितीची, त्यांच्या क्वालिफिकेशनची, या सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती होते. तुम्ही त्याच्याबद्दलचे कॉन्ट्रॅक्ट करता, त्या कॉन्ट्रॅक्टची माहिती होते. विपणन व कायदेशीर प्रक्रियासाठी व्यवसायाचं मूल्य किंवा तत्व परिभाषित करा. मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून असेल किंवा लिगल दृष्टिकोनातून असेल, ज्या प्रोसेस तुम्हाला कराव्या लागतात त्याच्यामध्ये तुम्ही काही प्रिन्सिपल्स ठरवतात, काही फिलॉसॉफी ठरवता, तुम्ही काही व्हॅल्यू ठरवता, त्याचीसुद्धा माहिती याच्यामध्ये दिली जाते. सध्याच्या व्यवसायाची जाहिरात अथवा विस्ताराच्या व्याप्तीचं विश्लेषण करते. म्हणजे आत्ता ज्यांचे व्यवसाय आहेत त्यांच्या बाबतीतला हा मुद्दा आहे. तुम्हाला एक्सटेन्शन करायचं आहे, एक्सपान्शन करायचं आहे किंवा डेव्हलपमेंट करायची आहे, तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा बिझनेस प्लॅन हा महत्त्वाचा आहे. व्यवसाय योजना ही गतिशील असावी की ज्यामुळे परिस्थितीच्या आणि तंत्रज्ञानाच्या आवश्यकतेप्रमाणे वाढीस सहाय्य होऊ शकेल. म्हणजे बदलत्या परिस्थितीप्रमाणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यकतेप्रमाणे ती वाढ करायची किंवा विस्तार करायच्या व्यवसाय योजनेमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला मदत किंवा सहाय्य असणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने तुम्ही तशी डायनॅमिक बिझनेस प्लॅन बनवायला पाहिजे. व्यवसायाच्या वाढीसाठी तो बदलता येऊ शकेल, निश्चितपणे येऊ शकेल. एक प्रभावी व्यवसाय योजना आणि त्याची योग्य अंमलबजावणी
यामुळे व्यवसायाला यश मिळू शकतं. हे निश्चितच आहे. कारण हे आपल्याला डायरेक्शन करतं. जसं मालिकेमध्ये चित्रपटामध्ये डायरेक्टर असतो, तसा बिझनेस प्लॅन हा आपला डायरेक्टर आहे. तो तुम्हाला दिशा दाखवतो. कोणत्या दिशेनं जायचं, कशा पद्धतीनं जायचं, कोणत्या वेळेला जायचं, काय घेऊन जायचं, कोणती साधनं वापरायची, याचं सगळ्याचं मार्गदर्शन त्याच्यामध्ये असतं. म्हणून व्यवसायाची योजना तयार करताना व्यवसायाच्या मालकाला म्हणजेच उद्योजकाला खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. म्हणजे या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये त्यानं समाविष्ट करणं आवश्यक आहे. त्यामुळे तो आपल्या ध्येयाची योग्य पद्धतीनं निश्चिती करतो आणि ती साध्य करण्यास प्रभावीपणे मदत होऊ शकते. साध्या गोष्टीसुद्धा याच्यामध्ये असतात. आपल्याला किती कर्ज घ्यावं लागेल, आपणास कर्ज घेणे परवडेल की नाही, समविच्छेदन बिंदू त्याला आपण ब्रेक इव्हन पॉईंट म्हणतो, सर्वांना समाधानकारक वेतन देण्यास परवडेल का की नाही, हे सर्व लक्षात या ठिकाणी येऊ शकतं. उद्योजक बऱ्याचदा तोंडी योजना तयार करतात आणि त्याप्रमाणे कल्पनांचं रूपांतर व्यवसायामध्ये करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवतात. किंवा योजना आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे की नाही ते सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करतात. पण असं करण्याऐवजी ती योजना कागदावर मांडली तर ती अधिक चांगली ठरते. आणि चांगली योजना नसेल तर आर्थिक क्षमता निर्माण होणार नाही. व्यवसायाच्या योजनेशिवाय बँका किंवा गुंतवणूकदार आपल्याला व्यवसायासाठी अर्थपुरवठा करण्याचा विचारसुद्धा करणार नाहीत. तुम्ही त्यांना तोंडी विचारायला ते म्हणा काय असेल तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन या, बिझनेस प्लॅन घेऊन या, प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन या. व्यवसाय योजना ही व्यवसायाचा दरवाजा उघडून पहिले पाऊल ठेवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे ती योजना तेवढी सक्षम असायला हवी. ज्या वेळेला आपण एखाद्या नवीन ठिकाणी जात असतो त्यावेळेला दरवाजावरती बेल वाजवू का, कशी वाजवू, दरवाजा उघड, हे सगळे जे आपल्याला काही सगळ्या गोष्टी नवीन जशा असतात नसतात तसंच हे बिझनेस प्लॅनच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे व्यवसायाचा दरवाजा उघडून तुमचं पहिलं पाऊल पडणार आहे हे व्यवसाय योजनेच्या माध्यमातून. थोडक्यात व्यवसाय योजना हा एक लेखी दस्तऐवज असतो की ज्यामध्ये व्यवसाय सामान्यतः एखादा व्यवसाय ध्येय कसे साध्य करणार याबद्दल तपशीलवार वर्णन करतो. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय जी योजना असते ती विपणन असेल, आर्थिक असेल किंवा आपल्याला एज्युकेशन परिचालनाच्या दृष्टिकोनातून असेल, लेखी स्वरूपामध्ये असते. विशेषतः नवीन कंपन्यासाठी व्यवसाय योजना ही असलीच पाहिजे, असावीच लागते. परंतु एखादे उद्दिष्ट पूर्ण झाले की नाही किंवा ते बदलावे किंवा विकसित करावे यासाठी पुन्हा योजनासुद्धा आखणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून संभाव्य उद्योजक असेल यांनी त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. सध्याच्या चालू व्यवसायासाठी नवीन व्यवसाय योजना तयार केली जाते जी नवीन दिशेने वाटचाल करीत असते. म्हणून आपण बघतो विद्यार्थी मित्रांनो, नजीकच्या भविष्यात म्हणजे सहसा 1 ते 3 वर्ष तुमच्या व्यवसायाचं कार्य कसं चालणार आहे, तुमची ध्येय कशी साध्य होणार आहेत हे दर्शवण्यासाठी एखाद्या व्यवसायाच्या व्यवस्थापनानं तयार केलेल्या कागदपत्रांचा संच म्हणू आपण त्याला व्यवसाय योजना म्हणू शकतो. म्हणजे व्यवसाय योजना धोरणांचे मार्गदर्शन करण्यासाठी ब्ल्यू प्रिंट आहे, ब्ल्यू प्रिंट अशा स्वरूपाचं काम करू शकतो. ब्ल्यू प्रिंट म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येऊ शकतं. आणि परिस्थितीमध्ये बदल झाल्यास किंवा नवीन काही संधी किंवा धोके उद्भवत असताना योजनेमध्ये सतत सुधारणा करणं आवश्यक असतं, ती केली जात असते. जेव्हा व्यवसाय योजना तयार केली जाते तेव्हा त्यात व्यवसायाचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ संदर्भातील अंदाजित कामगिरीचा तपशील त्या ठिकाणी मांडला जात असतो. अंदाजित ताळेबंद पत्रक असतं, उत्पन्न पत्रक असतं, कॅश फ्लो स्टेटमेंट असतं,
आणि अंदाजपत्रकामध्ये सुद्धा याची सविस्तर मांडणी केलेली असते. व्यवसाय तयार करणाऱ्या वस्तू आणि सेवांची किंमतीसह माहिती, विक्री, अपेक्षित नफा याबद्दलचा तपशील सुद्धा त्यामध्ये असतो. व्यवसाय योजना उद्योजकांना चतुरपणे कार्य करण्यास आणि कार्यातील अडथळे दूर करण्यास, त्या संदर्भात सतर्क राहण्यास, नवीन कल्पनांची चाचणी घेण्यास, प्रवृत्त राहण्यास, भागधारक किंवा गुंतवणूकदारांच्या ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा जिवंत ठेवण्यास मदत करीत असतात. आणि खरोखर योजनेमुळं उद्योजकाचा ताणतणाव कमी होतो. ही महत्त्वाची बाब या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की व्यवसाय योजना म्हणजे काय. तर व्यवसाय योजनेमध्ये काय असायला हवं, तर तुम्ही येत्या 1 ते 3 वर्षामध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय कसा उभा करणार आहे, त्याचं स्वरूप काय असेल, तो कसा असणार आहे, त्याचं प्रॉफिट कॅपॅसिटी काय असणार आहे, त्याची सेलिंग कॅपॅसिटी काय असणार आहे, प्रोडक्शन कॅपॅसिटी काय असणार आहे, मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय असणार आहे, या संदर्भात तुम्ही डिटेल्स मांडत आहात की त्या 3 वर्षामध्ये हे सगळं तुम्ही अचीव करणार आहे, किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा तुम्हाला यश मिळू शकतं, तुम्ही परिस्थितीप्रमाणे बदलत गेला तर. तर व्यवसाय योजनाची संकल्पना हा छोटासा भाग आपण आजच्या व्याख्यानामध्ये संपवलेला आहे. तुम्ही माझं व्याख्यान शांतपणे ऐकून घेतलं, याबद्दल मी खूप खूप मनापासून तुमचे धन्यवाद व्यक्त करतो.